अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेले आहे आणि या गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। मी सध्या अहिल्यानगरच्या ढवळपुरी या भागामध्ये आहे। पारनेर तालुक्यामध्ये हे गाव येतं आणि या ढवळपुरीमध्ये अनेक पिकांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। प्रामुख्याने टरबूज असेल, गहू असेल, कांदा असेल, या पिकांचं मोठं जे आहे नुकसान झालेलं आहे। आणि यामध्ये आपण बघतो की ही सगळी टरबूजाची शेती आहे आणि यामध्ये अक्षरशः गारांचा पाऊस झाला आहे। त्यामुळे हे टरबूजांना मोठे मोठे छिद्र जे आहे ते पडलेले आहे, भेगा पडलेल्या आहे आणि हे मोठं प्रमाणामध्ये ऐन उत्पन्नाच्या वेळेला आता हे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। आणि काही शेतकरी आपल्या सोबत आहे या भागातील, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा, प्रामुख्याने कोणती पिकं या भागात घेतली जातात आणि कालच्या गारपिटीमुळे किती नुकसान झालं? ह्या भागामध्ये ना कांदा, टरबूज आणि त्यानंतर गहू ही पिकं सामान्य घेतले जातात। त्यानंतर काल 4:30च्या दरम्यान एवढा वारा आला, तुफान वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये एवढ्या गारा होत्या, प्रचंड गारा होत्या, जवळजवळ लिंबापेक्षा मोठ्या गारा होत्या। त्या गाराने टरबूज, कलिंगड, त्यानंतर आपलं गहू, कांद्याचे पातीला शेंडा राहिला नाही, कांदे बिंदे पूर्ण असे पाण्यात आहे आता सध्या। त्यानंतर प्रचंड बहुत मोठं नुकसान झालेलं आहे। तुमचं टरबूज शेती आहे, काय सांगा, काय काल परिस्थिती होती? काल बघण्यासारखी अशी पावसामध्ये खूप भयान परिस्थिती होती। या ठिकाणी चांगल्या प्रकारचा असा वारा चौकडे येऊन ह्या ठिकाणी गाराचा पाऊस चांगल्या प्रकारे झाला आणि नुकसान अशी भरपूर अशी आमची ह्या ठिकाणी झालेली आहे। आणि ह्या ठिकाणी आज बघायचं जर झालं तर ह्या ठिकाणी हे खर्च न काढून न निघण्यासारखं आहे। काय तुमची मागणी असणार आहे सरकारकडे, काय सांगा? सरकार का आमची एवढीच मागणी आहे का ह्या ठिकाणी थोडीफार मदत आमच्यासाठी द्यायला पाहिजे। त्यांनी तातडीने पंचनामा वगैरे करून सर्व शेतकऱ्याला त्यांनी थोडासा दिलासा दिला पाहिजे, शेतकरी एवढीच आमची मागणी आहे। तर निश्चितच आपण बघतो की तातडीने या ठिकाणी पंचनामा करणे गरजेचं आहे आणि लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।